भोगावतीचा पूर आणि बोरगावकरांची धडपड. पुलाची कमी उंची बनतोय मृत्यूचा सापळा. आगळगावला देखील पावसाचा जोरदार फटका, सोयाबीनचे मोठे नुकसान. नदी दुथडी भरून वाहते आणि आमचं आयुष्य थांबतं. ही व्यथा आहे बार्शी तालुक्यातील बोरगाव व परिसरातील ग्रामस्थांची, जे दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्यास भाग पडतात. भोगावती नदीवर असलेला पूल हा बोरगाव, झाडी, उपळे, हळदुगे आदी गावांसाठी बार्शी व धाराशिवकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. पण या पुलाची उंची इतकी कमी आहे की पावसाळा सुरू झाला की पूर पाण्याखाली तो दडपून जातो. परिणामी शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि कामगारांना अक्षरशः जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करावा लागतो. पुलावरून पाणी वाहतं, प्रशासन गप्प बसतं. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की 1998 आणि 2010 मध्ये अनुक्रमे 2 वेळा पूल बांधण्यात आले, पण दोन्ही वेळेस उंचीचा विचारच केला गेला नाही. आजही तेच पूल गावकऱ्यांच्या सुरक्षेला थेट आव्हान देत आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष व जनतेचा संताप आता टोकाला पोहोचलेला आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर तात्काळ उंची वाढवण्याचे काम हाती घेतले नाही तर नदीपात्रातच आंदोलन करून आपला आवाज उठवावा लागेल. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचे जगणं सगळं अडकलंय. पूर आल्यावर हा पूल बंद होतो आणि बोरगावसह अनेक गावांचे संपर्क तुटतात. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात येते आणि रुग्णवाहिकाही अडकते. अशी परिस्थिती स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही असावी हे लोकशाहीसाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. कोणाचा जीव गेल्याशिवाय सरकार हलणार नाही का? ही आक्रोशपूर्ण भावना आता बोरगावच्या जनतेच्या मनात खोलवर रुजली आहे. नमस्कार भावांनो, तुम्ही बघताय बोरगाव उपनदीवर रस्त्यावर बोरगावमध्ये भोगावतीच्या नदीवर असलेल्या ह्या पुलाची उंची कमी असल्यामुळे आज या ठिकाणी बघताय तुम्ही हे शेतकरी धाराशिवून आले, पण या ठिकाणी पलीकडे जायचं म्हटलं तर पुला पास करून जावं लागतो. पण पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल बघताय तुम्ही. या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेच अवस्था आहे त्यांची. खेडगावामध्ये कुणाला या ठिकाणी काही झालं, काही चावलं, दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पलीकडे थांबावं लागतं. एवढी अवस्था बिकट आहे या ठिकाणी. आणि बिकट अवस्था असल्यामुळे विनंती या ठिकाणी आमची या बोरगाव गावच्या भोगावती नदीच्या पुलाची उंची वाढवण्यात यावी आणि हे शेतकऱ्यांचा आमचा हाल बघा. तर दुसरीकडे या पावसाचा फटका आगळगावला देखील बसला आहे. आगळगावमध्ये असणाऱ्या ओढ्यांना नदीचे स्वरूप आल्यामुळे आसपासच्या शेतीमध्ये पाणी शिरले. परिणामी सोयाबीनचे पीक पाण्यामध्ये बुडाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे सागर गरड या युवा शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून नुकसान झालेले आहे. नमस्कार, मी सागर गरड आगळगाव येथील युवा शेतकरी असून काल झालेल्या मुसळधार पावसामुळे माझी शेती गट नंबर 940 मधील सोयाबीन पीक हे वाहून गेलेलं आहे. मी जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. यासाठी मला 1 एकरासाठी सोयाबीनची पिशवी 3,500 रुपये, कुळवणी 1000 रुपये, पेरणी 1000 रुपये आणि खत 1600 रुपये असा माझा खर्च झालेला होता. आणि काल झालेल्या पावसामुळं सोयाबीन वाहून गेल्यामुळं माझं 30 ते 40 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की माझ्या पिकाचा पंचनामा करून मला योग्य ती मदत मिळावी.